पोलीस ठाण्यांमधील सफाई कर्मचाऱ्यांचा 9 मार्चला मंत्रालयावर धडक मोर्चा. पोलीस ठाण्यांमधील अंशकालीन सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या या मागणीसाठी सोमवारी 9 मार्चला मंत्रालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात राज्यभरातील पोलीस ठाण्यातील सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना अंशकालीन आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय माने यांनी केलंय. राज्यभरातील विविध लहान मोठ्या पोलीस ठाण्यांमध्ये पुरुष व महिला सफाई कर्मचारी काम करत आहेत. 30 वर्षाहून अधिक काळ हे कर्मचारी तुटपुंजा मानधनावर काम करत आहे. शासनाच्या विविध योजनांपासून हे कर्मचारी अद्याप वंचित आहेत. महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाचे जीवन सरुडे, पोलीस बॉयज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले, अंशकालीन आघाडी मराठवाडा अध्यक्ष सुनील संगेवार, भारतीय कामगार पक्षाचे उदय भट यांनी शासन दरबारी सातत्यानं आवाज उठवला. अखेर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या अंशकालीन कर्मचाऱ्यांची दखल घेऊन वेतन भत्त्याची रक्कम मंजूर करून दिली. परंतु सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. या प्रश्नावर संघटनेनं प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना निवेदन देऊन लक्ष वेधलं. कायम सेवेचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी येत्या सोमवारी 9 मार्च रोजी मुंबई मंत्रालयावर सफाई कर्मचारी धडक मारणार आहेत. तेव्हा राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील अंशकालीन सफाई कर्मचाऱ्यांनी या धडक मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य अंशकालीन सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय माने यांनी केलंय. महान कार्य न्यूजसाठी सुभाष गायकवाड, कोल्हापूर. महाराष्ट्र राज्यातील अंशकालीन सफाई कर्मचारी जे पोलीस स्टेशनमध्ये काम करतात राज्यभरात, त्यांच्या विविध मागण्यांसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम साहेब यांनी प्रथमच 30 ते 40 वर्षात प्रथमच आमचा विषय घेऊन मार्गी लावलेला आहे. आमचा प्रश्न व त्यांनी वेतन भत्ते बी सर्व राज्याला व जिल्ह्यासनी दिलेले आहेत. तसेच आमची कायमस्वरूपी मागणीसाठी त्यांनी आम्हाला गृहराज्यमंत्री योगेश कदम साहेब यांनी आश्वासन दिलेलं आहे. ते अद्याप त्यांनी हे न केल्यामुळे पूर्तता आम्ही 9 मार्च रोजी मंत्रालय आझाद मैदान येथे सर्व राज्यातील पोलीस स्टेशनमध्ये अंशकालीन सफाई कर्मचारी मंत्रालय व आझाद मैदान येथे मोर्चाचे आम्ही निवेदन केलेलं आहे. तसेच श्रमिक संघटनेचे जीवन सरोडे सर, भारतीय कामगार पक्षाचे भट साहेब, आमचे पोलीस बाई संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले साहेब यांच्या पाठबळामुळे आतापर्यंत ह्या संघटनेमुळे आमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत व आता आमचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यातील सर्व अंशकालीन कर्मचाऱ्यांनी 9 मार्च रोजी आझाद मैदान मंत्रालय येथे जमाव असे आवाहन मी महाराष्ट्र राज्य अंशकालीन संघटनेचे अध्यक्ष संजय माने करीत आहे.